आळंदी इंद्रायणी नगर विठ्ठल मंदिर देवस्थान आळंदी कोल्हाटी समाज धर्मशाळा श्री क्षेत्र आळंदी देवाचे येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवला। या विशेष प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे हे सुद्धा उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात मंदिर परिसरातील देवपूजन आणि मंगलाचरणाने करण्यात आली। त्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी वही आणि पेन यासारख्या शालेय वस्तूंचं वाटप नानजीबाई ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे। संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ समाजसेवक नानजीबाई ठक्कर, डॉक्टर विश्वासराव आरोटे तसेच दैनिक समर्थ गावकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे विद्यमान 9वे वंशज हरिभक्त परायण अशोक महाराज देहूकर, विश्वस्त हरिभक्त परायण शांताराम महाराज जावळेकर, चंद्रकांत यादव, सुरेश निळकंठ, अध्यक्ष राजूशेठ जावळेकर, सचिव शत्रुघ्न यादव, खजिनदार अशोक कुडाळकर, हरिभक्त परायण शिवशंकर महाराज मुळे, लक्ष्मीनारायण आध्यात्मिक गुरुकुलचे सर्व विद्यार्थी तसेच सौ हरिभक्त परायण नम्रताताई मुळे यांचा समावेश होता। पितृदेव भव, मातृदेव भव, विद्यार्थी मित्रो, डॉक्टरनी भरपूर गोष्ट आपल्याला सांगितल्या आहेत। सगळे मनात ठेवायचे, मात्र ऐकून काळ्या पडून काय उपयोग होणार नाही। मनन करायचा, ग्रहण करायचा, त्याचा लहान रोपटा असतो तर मोठा होता, पण त्यापुढे कर्म करायला कीर्तनमध्ये तुम्ही पास होणार, भजनमध्ये पास होणार, त्याचप्रमाणे शिक्षणमध्ये पण पास झाले पाहिजे, ते पण नंबर 1 मध्ये झाले पाहिजे। मात्र भजन कीर्तनमध्ये पास झाले पाहिजे पास नाही। आज काळाची गरज आहे, शिक्षणाची भरपूर गरज आहे समाजाला। शिक्षण नसल्यामुळे अंडूपांडू लोकसभामध्ये बसते, शिक्षण नसल्यामुळे असे लोक विधानसभामध्ये बसते मोबाईलमध्ये रमी खेळते। विधानसभामध्ये एक मंदिर आहे आपला, तिथं एक आदेश निघतो ते अख्खा महाराष्ट्राला लागू पडतो, आणि तिकडे आमचे मंत्री लोक रमी करत असते। म्हणून तुम्ही मोबाईलला हात लावू नका। तुम्हाला जर खरा शिक्षण घ्यायचा असला तर मोबाईलचा लाभ राहावा। कामापुरता मोबाईल चांगला आहे, माझ्या घर लंडनमध्ये मित्राचे एक विचार करून घेतो, पण त्याला जास्त त्याची नादी लागू नका। त्याचप्रमाणे तुम्ही वाचलेली मुले आहे, तुमच्याकडे वस्तू नाही मला 100% माहिती, पण तुमच्या घरात कोणी पण माऊली मसरी घसरतात, हे तंबाखू चावत असाल तर मी हजारो नाही लाखो लोकांना सोडवला का हे तंबाखू होईल वाईट आहे। आई तंबाखू घसते आणि मुलाला कॅन्सर होतो। आज 9 कोटी लोकांना कॅन्सर आहे। आम्ही डॉक्टरच्या बरोबर श्रेणीला 1 तारीखला 80 कोटीची हॉस्पिटलचा नारळ फोडला। 80 कोटी जागा पण 80 कोटीची आहे एअरपोर्टच्या बाजूला, आणि नारळ पण 80 कोटीची भूमिपूजनचा नारळ फोडला का? म्हणून कॅन्सर दिवसादिवस वाढत आहे। कॅन्सर झाला म्हणजे दुसरा स्टेप गेला की म्हणून गेला समजायचा। लोक लाखो रुपये धंदे बर्बाद करते, खायला प्यायला नसतो पण कॅन्सर दवा घ्यायला लागतो। म्हणून जर आपल्याकडे वसन असलं तर तुम्ही कमीचं झालं तर काय किंमत नाही, कलेक्टर झालं तर काय किंमत नाही, मोठ्या कुटुंबात झालं तर काय किंमत नाही। आणि सर्वे ते पण सांगितलं की जर आपण मोठे झाले आणि जर असं नाही केला तर माणसाला जरूर घेऊन काय फायदा। आमच्या 16 वर्षात ज्ञानेश्वर 21 वर्षात समाधी घेतली, जीवन समाधी। विचार करा, आपला कोणी कांडी लावली तर माऊलीला सांगायला लागलो काहीतरी लावलं तर मला करते। 21 वर्षाने त्यांनी समाधी केली, ते नगरीमध्ये तुम्ही आहे, तुम्ही पण ज्ञानेश्वर बनवू शकते। आता तुमच्या बाजूला आपला 231 फुटाच्या मंदिरचं काम चालू आहे। आता जवळजवळ पुरं वळायला लागला, पण सांगायचं होतं का म्हणून हे मंदिर बनवतो, दैनिक ज्ञानेश्वरी जेवढी आहे बाबा बरोबर, ते ज्ञानेश्वरी आपण पुरा मंदिरवर कोरली आहे मराठीमध्ये। लोक मोबाईलमध्ये घेऊन जाते, घरी जाऊन वाचते, आमची माऊली लोक भरपूर घेऊन जाते, घरी जाऊन मुलांच्या समोर वाचते की बघा अशी मंदिरात मी गेलो तो ज्ञानेश्वरी तिथून पाठ करून आलो मोबाईलमध्ये, घरी जाऊन वाचते। ते आमच्या स्वप्न होता,
आता स्वप्न साकार कोणी केला? ज्ञानेश्वरनी. मात्र माणसांना नाही, पण माणसामध्ये देव असतो. ज्ञानेश्वर माणसामध्ये देव झाला, तुकाराम महाराज माणसामध्ये देव झाला, पांडुरंग महाराज माणसामध्ये देव झाला. पांडुरंग महाराज पुढे पंढरपूरला उभारलेला दिसते, उभे नाहीये. मी दरवर्षी पंढरपूरला 50 वर्षांच्या वाढदिवशी वारी निघते, तर 1 महिन्यानी पंढरपूरला पोहोचते. तुमची पण ती याद होता ते सांगायचं. पांडुरंग महाराज तिकडे नाहीये, त्याला जे माऊलीच्या रूपाने इथे बसलेला असतात, तुमच्या रूपाने बसलेला असतात, आमच्या बाबाच्या रूपाने बसलेला, आपल्या डॉक्टरच्या रूपाने बसलेला. ते चांगला काम करतात ते माऊली देवाचं रूप. आपल्या भारतामध्ये 33 कोटी देवता आहेत. मला नाही वाटत कुठे 33 कोटी आहे, पण माणसामध्ये देवता होत आहे. तो देवता आहे, चांगले कर्म करते ते देवता. आता ह्यांना काय जरूर कोणी राहतं धडपड करायची, तुम्हाला शिकवायची एवढं काय? स्वतःच्या मुली तर आहे नाही, पण नाही, माझी जबाबदारी, माझी फरज आहे. माझ्याकडे 9,000 मुली आहे, तरी पोलीस 4,000 सगळे शिक्षक आहे, आणि मुलं 60,000 आहे. आणि मुलीला शिक्षणाची लई आवड आहे. काय ध्यान द्या, शिक्षणाचा पारा नंबर 1 ठेवायला पाहिजे. भारताला पुढे आणायचं असं, महाराष्ट्राला पुढे आणायचं शिक्षणाचा पारा. कारण शिक्षणामुळे कॉम्प्युटर जागतो. गरुडकडे बघायचा, संतांकडे बघायचा, ते बगीचाकडे बघायचा, ते कीर्तनकाराकडे बघायचं, सगळे कॉम्प्युटरमध्ये आहे. मात्र त्याचा सदुपयोग केला. आपले संस्था डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे एकदम सात्विकता नेतृत्वाप्रमाणे त्यांनी काम करत आहे. काही काम असेल त्याच्या बाकी ते करायचं असतं. वरती काय आमचे समजे सहयोग होतो, मी अख्खा भारतात येतो, कोणाला परत पाठवत नाही. मात्र आमचे नोम आहे, ते नोमप्रमाणे आपण त्याला कधीच परत पाठवणार नाही. तुम्हाला पण कारण तुम्ही तुमच्यासाठी मागत नाही, तुमचे मुलांसाठी मागते, आणि मुले तर देवाचे लोक आहे. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आणि मला 10 वाजता गाडी स्टॉप झालं आहे. मी सकाळी 3ला उठतो, विचार करा. 3ला उठतो, झोपायला 1 तास झोपायला मिळतो, ते आज मिळालं नाही, म्हणून मला उभारून राहता येईल. तरी मी तुम्हाला धावून मला आनंद मिळाला. आपल्या आनंदी म्हणजे आनंद आम्ही सर्व चांगले काम करा. आणि मी जवळजवळ सर्व स्वतःमध्ये जातात. आम्ही जेव्हा इथे पाया उठला होता मंदिराचा 201 तेव्हा लोक मस्ती करतो, इथे नाही होणार. नंदीबाई एक पानी का जगह है, वो पानी का जगह मंदिर कैसा हो सकता है? वो ज्ञानेश्वर करेगा, और तुम लोग सब ज्ञानेश्वर के रूप में ध्यान रखा. मन में चाहे काय करू शकतो आपण. माणसाला मध्ये एवढी शक्ती देवाने दिलेली आहे, पण शक्ती कधी येणार? कितनाचे जर पैसे घेणार तर शक्ती येणार नाही. म्हणजे तुकाराम महाराजने बघा कधी पैसे न मागितले, म्हणून ते तुकाराम महाराज बोले घेती इधर काय इधर भजन का पैसा नहीं मिळाला. हाँ थोडी मानधन दिला करून घ्याला, पण 500 दिला, पण 50,000 दिला तर द्या, पण व्यापार करू नका. आणि आमचे वारकरी संतांवर व्यापार करणारे मला विश्वास. तर जे तो मेहनत करते म्हणजे व्यक्त करून टाका. परत शेवटची गोष्ट, घर मंदिर सरकार घराची श्री लक्ष्मीचा रूप आहे, त्याला असं ठेवा. आई वडील देवापासून मोठे आहे, म्हणून ते आपण बसलो. मी असला की तुम्ही असला की आमच्या डॉक्टर विश्वास राहतो, ते रात्र दिवस फिरत असतात. माझी सगळ्या देवळे फिरणार नाही, आणि पुढे पुढे काही काय देत असतात. कारण त्या देवाचं माल मी देतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी मला मिळून जात. आणि मी पण आता भारतात येतो, आणि मला कधी कमी पडत नाही, कोणाच्याकडे घेत नाही. परवा 4 दिवस पूर्वी एक माणूस 7.5 लाख घेऊन आलो. जय भगवान. मैं सोचा पपैया तो मैं लेता हूँ, डॉक्टर पपैया लेके आते हैं, वो मकई लेके आते हैं, वो सब ले लेता हूँ, मगर रुपया नहीं लेता, क्योंकि रुपये की जरूरत है तो क्यों लेने का? लेकिन बैग में रखेगा, बैग मेरी खुद की है क्यों लेने का? परत अपने सर्वांना चांगले काम करना है. मुलांना शिक्षण जसं भजन कीर्तन करा, शिक्षणावर भरपूर ध्यान द्यावा. एवढा ध्यान भजन कीर्तनावर देते तेवढाच शिक्षणावर दिला तर तुम्हाला यश मिळेल. खाली भजन कीर्तन यश नाही मिळणार. भजन कीर्तन आपल्या बरोबर नाही, पण शिक्षण पण आपल्या बरोबर आहे. परत तुम्हाला धन्यवाद देतो. आणि परत मौका मिळाला म्हणजे नाही मिळते, परत मौका मिळाला की तुमच्याकडे येणार, तुम्हाला भेट देणार, अर्धा तास बसणार, आणि परत तुम्हाला सर्व अभिनंदन. जय भगवान. डॉक्टर माझे पण आले, मार्गदर्शन केले, एकदम चोख मार्गदर्शन केले. तू स्वतः करते ते सांगितलं, आणि ते पण खाली बसले होते, मी पण खाली बसलो, आधी ते बसलो. त्याच्या कर्म म्हणजे कर्म संख्या येणारे किती माल जमा केला तर संख्या येणार नाही. आता भारतात माल जमा करणारे एवढे मोठे झाले की रात्री झोपून येत नाही. बाटल्या पिते, न कणच्या खाते, न पिणच्या पिते, तेव्हा त्याला झोप येतो, आणि आम्ही कुठेही झोपून जातो.
तुमच्या काल असा रस्ता एक कर्म आपल्या बरोबर येणार आहे आणि तुम्ही एक कर्म करत आहे भजन केलं तर तुमचे संत येणार आहे पण कर्माबरोबर शिक्षणच्या कर्मावर थोड्या महत्त्वाचे आहे शिक्षण म्हणजे आपला डोका भरपूर चालतो परत आपलं सगळं धन्यवाद जय भगवान जय भगवान जय परमेश्वराकडून साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर संपूर्ण जगाला या वारकरी समितीचं नाव एक नवी दिशा एक नवी आशा देण्याचं काम केलं. आज आळंदी नगरीमध्ये येण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. खरं तर 2 दिवसापूर्वी आमच्या संस्थेची आशिष नागरिक सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या संस्थेचे अध्यक्ष आणि तुकाराम महाराजांचे वंशज मोरे बाबा आणि त्यांचे सर्व परिवार त्यावेळेस महाराजची शेठजींना भेटण्यासाठी आला आणि ते आल्यानंतर शेठजींचा स्वभाव कसा आहे तर मला माणसात देव पाहायला मिळतो आणि मग त्यांनी दिलेला शब्द आणि आज सकाळपासून ते काल खरं तर बाहेर राज्यामध्ये होते पण शेवटी त्यांच्या नावाचं संपूर्ण हिंदुस्थानामध्ये तुमच्यासोबत जे बसलेले आहेत त्यांच्या नावातच दातृत्व कर्तृत्व नेतृत्व असं सुरेख संगम असणार 80 वर्षाचे योद्धा म्हणून व्यक्तीला पाहता वाटतं का तुम्हाला ते 86 वर्षाचे असं म्हणून पण ते आजही सगळ्यांना लागेल असं पहाटे 3:30 वाजता उठल्यानंतर आपल्याला काय महत्वाचं आहे व्यायाम महत्वाचा असतो आणि ते व्यायाम करत असताना त्यांनी आपल्या व्यवसायातून देखील दान धर्म केला पाहिजे हा संकल्प त्यांनी मध्ये धरला. आज आपण देखील या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना आपण शाळेत पण जात असाल आणि वारकरी शिक्षण संस्थेत देखील शिक्षण घेत आहात. मी ते एवढंच म्हणतो तुमच्यासारखे अनेक महाराज या राज्याला एक सामाजिक चळवळ आणि जीवन जगण्याचा सल्ला तुमच्या विद्यार्थ्यांमार्फत नक्कीच जाईल. कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगत तुम्ही चांगले कीर्तनकार झाल्यानंतर आमच्याकडे एक चंद्रकांत महाराज डोंगरे बाबा एक कीर्तन करतात ते पैसे घेत नाही पण ते सेवा करतात. मी ते सांगणार नाही पण तुम्ही ज्या वेळेस चांगले कीर्तनकार व्हाल नोकरीला लागाल त्यावेळेस आपण ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलं त्या शिक्षण संस्थेमध्ये येणारे उद्याचे कोणी विद्यार्थी असेल त्यांना दानधर्म केला पाहिजे. म्हणून आपण ज्या ज्या क्षेत्रात जात आपण एक उत्कृष्ट शेतकरी व्हाल आपण उत्कृष्ट इंजिनियर व्हाल आपण उत्कृष्ट करोडपती व्हाल मात्र दान धर्म करत असताना तो कुठे केला पाहिजे आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त झालं त्या संस्थेसाठी आपण दान धर्म केला पाहिजे. नेहमी सांगत असतात नेहमी सांगत असतात मंदिरे याच्यासाठी दान धर्म करण्यापेक्षा ही वास्तू आहे त्या वास्तूमध्ये तुम्ही भेटलेली आहात या वास्तूमध्ये तुम्हाला ऊर्जा मिळते आणि ह्या ऊर्जेमधून आपण तयार होणार आहात. उद्याच्या आदर्श भारताचे आपण नागरिक आहात आणि खरं तर वारकरी संप्रदाय या राज्याला मिळालेली पावती आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पावनभूमीमध्ये आपण शिक्षण घेत आहात. म्हणून आपण त्यावेळेस मोठे व्हाल चांगले कोणी शेतकरी होईल कोणी उद्योजक होईल पण आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ संसार आणि परमार्थ हे दोन्ही करत असताना दानधर्म केला पाहिजे. 1 रुपया कमावल्यानंतर 25 पैसे दानधर्म केला पाहिजे कारण तो दानधर्म कुठे करायचा याची सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. म्हणून मी तुमच्यामध्ये नेहमी म्हणतात तुमच्यामध्ये भगवान आहे खरं माणसामध्ये भगवान आहे. आम्ही नेहमी म्हणतो मी स्वतः सांगत असतो आळंदी पंढरपूरला जाण्यापेक्षा आपल्या आई वडिलांची सेवा करा त्यांच्यातच खरा प्राण आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे ज्या संस्थेत तुम्ही शिकलात ज्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकलात त्या तुम्ही देखील एक आदर्श या संस्थेचा घेतला पाहिजे. जसं आम्ही इकडे आलो जसे शेठ इकडे आले तसे तुम्ही देखील वर्षातून कमवलेल्या कमाईतून काही हिस्सा दान धर्म करत असताना तो वारकरी शिक्षण संस्थेला करा तो अन्नदानातून करा तो वृद्धाश्रमातून करा. आज तुमच्या समोर जे बसलेले आहेत आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अनेक 80,000 मंदिरं त्यांनी दिलेली आहेत. 80,000 त्यांनी वृद्धाश्रम सुद्धा काढलेले ते भरपूर मोठे व्यावसायिक पण आहेत पण
माध्यमातून त्यांनी आज वयाच्या 86व्या वर्षात सुद्धा ते जिथे बोलवते तिथे जातात. तिथे जात असताना मला इथे काय मिळेल, पण मला पैसा नको, पण तुमच्या चेहऱ्यावरील आनंद हाच माझा खरा नफा, हे समजणारे आज या कार्यक्रमासाठी तुमच्या संस्थेत आले. शेवटी म्हणतात जशी पेरणी केली जाते तशी ती शेती फुलली जाते. आम्ही देखील वारकरी संप्रदाय, आम्ही देखील शेतकऱ्याचे सुपुत्र. मी देखील काम करत असताना मी कमवलेल्या कमाईतून काही रक्कम मी 1 लाख पहिला असेल, दप्तर असेल, मी मुलांसाठी देत असतो. वारकरी पंढरपूरला दिली जाते त्यावेळेस मी सर्व वारकऱ्यांना रेनकोट वाटप करत असतो. हा माझा 25 वर्षाचा उपक्रम असतो आहे. आणि हे करण्यामध्ये अनेक जण मला विचारतात तुमचा काय याच्यामध्ये फायदा बघायचा नसतो. 25 रुपये दान केले तर 50 रुपये येत असतात. जोपर्यंत तुम्ही दान धर्म करत नाही तोपर्यंत तुम्ही मोठे होणार नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक संकल्प करा. ज्यावेळेस तुम्ही बाल उल्हास मोठे व्हाल, काहीतरी कराल, त्यावेळेस दान धर्म नक्की करा. पण तो करत असताना कुठे करावा हे सुद्धा लक्षात ठेवा. पण जिथे शिकलो तसा कुंभार मातीला आकार देऊन भांडे घडवतो तसं या वारकरी शिक्षण संस्थेने तुम्हाला घडवलेलं आहे. म्हणजे ही वारकरी शिक्षण संस्था प्रत्येकाने मनात ठेवली पाहिजे. आज तुमच्यासारखे जेव्हा कीर्तनकार होतात त्यावेळेस आमच्यासारखे शेख सारखे करोडपती लोक तुमचे दर्शन घेतात. हे पुण्य कुणाला मिळणार नाही. म्हणून आपल्या शिक्षण संस्थेला कधी विसरू नका. जे काय असेल ते इतर पार्ट्या वाढदिवसाला अनाथही खर्च करण्यापेक्षा, मुलांच्या वाढदिवसाला अनाथही खर्च करण्यापेक्षा लोकांनी देखील अशा वारकरी शिक्षण संस्थेला मदत केली पाहिजे. हीच आमची खरी भावना आहे. आज या ठिकाणी आम्हाला येण्याचे भाग्य प्राप्त झालं. खरं मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला आनंद झाला. आणि ती स्वच्छता पाहिल्यानंतर आमचे शेत गेल्यानंतर पहिले पाहता हॉटेल जरी असलं तर ते पाहतात व्हेजचं हॉटेल असेल तरच उतरायचं. आज मला पुन्हा एकदा तिथे राजाराम वृद्धाश्रमात गेलो. तिथे देखील स्वच्छता, स्वतःच वृद्धाश्रम 5 एकर क्षेत्रामध्ये जुन्नरमध्ये, तिथे देखील प्रत्येक माय माऊलीच्या चेहऱ्यावर स्वच्छता आणि कपडे. आणि इथे मला आल्यानंतर ते पाहायला मिळालं स्वच्छताची माझी लक्ष्मी नांदत नाही. या ठिकाणी देखील स्वच्छता मला पाहायला मिळाली. आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही इतके उत्तेजनार्थ जसे काजू बदाम तुम्हाला दररोज मिळत असेल असे तुम्ही उत्तेजनार्थ विद्यार्थी आहात. आणि ती अशी मला माहित आहे संस्था चालवत असताना त्यांना परिश्रम द्यावं लागतात. शासन काही अनुदान देत नाही. शेवटी ते काय पाहतात, शेख सारखी मंडळी पाहतात. आणि शेवटी ते तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. आज संत तुकाराम महाराज असतील, गौरी असेल, त्यांना आमच्या वारकरी संप्रदाय एवढं जपतो, पण तिथं पिकतं तिथं कधी विकत नाही. म्हणून मी पुनश्च तुमच्या सारख्यांकडे विनंती करत मी माझ्याबद्दल एक शब्द देतो. माझ्या मुलीचा वाढदिवस राहील. महाराज माझं मी नंबर शो केलेला आहे, पण दरवर्षी माझ्या मुलीचा वाढदिवस राहील. तुमची जी अपेक्षा ती मला कानच सांगत तुम्ही आधी निवडून गेले. मी मला हजारो कामाला लागतील. माझी मुलगी जन्माला आली, तिचं नाव मी सोनेरी ठेवलं. मी भिकारपती होतो, आज मी लखपती मध्ये फिरतो. माझ्या मुलीची पुण्याई मला कामाला आली. म्हणून तुमच्या रूपाने विद्यार्थ्यांसाठी किती विद्यार्थी असं काय केलं पाहिजे मला कानात सांगा. मला तुला कशी मिळवायची नाही ते मी याला देत जाईल. कारण मी स्टेजच्या पायात स्टेज जे करतात ते मी पहिल्यापासून करत आलेलो आहे. कारण माझं सुद्धा असंच आहे. मला दिवसातून 1 सत्कार आणि 1 रुपयाचं दान धर्म केला नाही मला स्वस्त झोप येत नाही. म्हणून मी जेवढं करतो त्याचं दुसऱ्या दिवशी तेवढं मला दुप्पट येतं. म्हणून तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, ज्या वेळेस तुम्ही मोठे व्हाल, चांगले नागरिक व्हाल, आदर्श महाराष्ट्राचे नागरिक व्हाल, त्यावेळेस आपल्या कमाईतून आपण म्हणून मजूर नाही गेलो, मजूर नाही गेले तर 100 रुपये आपल्या शिक्षण संस्थेला मदत केली पाहिजे. कारण उद्या इथे येणारी कोण विद्यार्थी आहे, तुमचे भाऊ असतील, तुमचे नातेवाईक असतील, त्या विद्यार्थ्यांना मदत होईल हीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे
9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.